यामध्ये कुणीही कामामध्ये अडथळा आणायला आल्यास त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कारण लाखो प्रवाशांचा विषय आहे. हा कुणाचा रस्ता आहे, कोण बनवतोय याच्याकडे आम्ही आता बघत नाहीये. आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचंय. याच्यामध्ये कुणी कोणाला अडथळा आणता कामा नये. नवीन मेथड जी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, याचा वापर करायचा आणि लोकांना स्मूथ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचं. आणि आता तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत. कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही, हयगय चालणार नाही. मॅन पॉवर आणि मशिनरी जेवढी डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा सुस्थितीत करा. लवकर त्याचं काम. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.